सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या त्या ऐतिहासिक मॅरेथॉन सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि कपिल सिब्बल यांनी कसा गेम पलटवला? ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी कोर्टामध्ये असा काही चक्रव्यूह रचला की ज्यामुळे शिंदे गटाच्या गोटामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती। या सुनावणीचे 4 सर्वात मोठे पॉइंट्स आणि कोर्टाचा अंतिम निकाल आज सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी। सुनावणीच्या दरम्यान ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये मोठा डाव टाकला। त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये मांडणी केली की जर निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरत असेल तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तातडीनं गोठवण्यात यावं। कारण काय? तर सिब्बल यांनी युक्तिवाद केला की मूळ पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे। केवळ विधिमंडळामधील आमदारांच्या बहुमतावरती पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं जाऊ शकत नाही। जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत शिंदे गटाला हे चिन्ह वापरू देणं बेकायदेशीर आहे आणि या मागणीमुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली होती। दरम्यान देवदत्त कामत यांनी सुनावणी कशी फिरवली पाहूयात। कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यांवरती कोर्टाला विचार करायला भाग पाडलं। त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरतीच बोट ठेवलंय। कोर्टाचा सर्वात मोठा प्रश्न कुठला? तर कामत यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान न्यायमूर्तींनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला। जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल तर आम्ही तो रद्द करू, पण सर्वोच्च न्यायालय स्वतः एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवू शकते का? तर यावर देवदत्त कामत यांनी जुन्या निकालांचे दाखले देत कोर्टाला सांगितलं की होय, अशा असाधारण परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेऊ शकते। यामुळे सुनावणी पूर्णपणे फिरली होती। तिसरा मुद्दा म्हणजे बंडखोर नेत्यांना दणका आणि सिब्बल यांचे टायमिंग। कपिल सिब्बल यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अचूक असा वापर करत बंडखोर खासदार आणि आमदारांना घेरलं। त्यांनी कोर्टाच्या समोर टायमिंग साधत 2 मुख्य गोष्टी मांडल्या। त्यामधला पहिला मुद्दा, लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष मोठा असतो, विधिमंडळ पक्ष नाही। निवडून आलेले लोक पक्ष सोडून स्वतःलाच मूळ पक्ष घोषित करू शकत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला वेगळं व्हायचं होतं तर कायद्यानुसार तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं असतं। तुम्ही विलीनीकरण केलं नाही, त्यामुळे तुमचे सदस्यत्व रद्द व्हायलाच हवं। या युक्तिवादानंतर बंडखोरांच्या कायदेशीर अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। आता गेम जर पलटला तर शिंदेंकडनं आमदारांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग 6 ते 7 दिवस झालेल्या या मॅरेथॉन सुनावणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड अशा हालचाली वाढल्या होत्या। ठाकरे गटाच्या वकिलांनी ज्या आक्रमकतेनं बाजू मांडली त्यामुळे कायदेशीर वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या। जर कोर्टाचा निकाल विरोधामध्ये गेला किंवा मग काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं? यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याचे आदेश आणि संकेत दिले होते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामानंतर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय काय आला? त्यातला पहिला मुद्दा, 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरती तीव्र ताशेरे ओढले। राज्यपालांनी फ्लोर टेस्ट म्हणजे बहुमत चाचणी बोलावण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे कोर्टानं स्पष्ट केलं। तसेच शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर ठरवलाय। दुसरा मुद्दा, कोर्टानं सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं सरकार पुन्हा रिस्टोर करू शकत नाही। जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर चित्र वेगळं असतं। तिसरा मुद्दा, कोर्टानं स्वतः एकनाथ शिंदे किंवा इतर आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला। हा अधिकार कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि त्यांना कायदेशीर चौकटीमध्ये राहून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन मोठी चूक केली का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा।